नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी भूगोलावर चर्चा करणार. प्रकरण दुसरं, स्थान विस्तार. याचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे. प्रश्न पहिला, खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. 1. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. योग्य. आ. भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे. अयोग्य. ई. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. अयोग्य. ई. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. योग्य. उ. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. अयोग्य. उ. भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. अयोग्य. ए. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. योग्य. पुढचा प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरे लिहा. अ. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? उत्तर. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले. 1. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले. 2. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतांतील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले. 3. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले. आणि 4. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले. आ. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? उत्तर. भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत. 1. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. 2. ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे. 3. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. 4. ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. ई. भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. उत्तर. भारत. अक्षवृत्तीय विस्तार. भारताच्या मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°60' उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील 6°45' अक्षावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अतिदक्षिणेकडील टोक आहे. 2. रेखावृत्तीय विस्तार. भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68°7' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त आहे. ब्राझील. अक्षवृत्तीय विस्तार. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार 5°15' उत्तर अक्षवृत्त ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त आहे. 2. रेखावृत्तीय विस्तार. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार हा 34°45' पश्चिम रेखावृत्त ते 73°48' पश्चिम रेखावृत्त आहे. अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. प्रश्न क्रमांक 3. अ. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. अ. लक्षद्वीप. दुसरा मुद्दा आहे कन्याकुमारी. तिसरा इंदिरा पॉइंट. तर इंदिरा पॉइंट हे उत्तर बरोबर आहे. पोर्ट ब्लेअर एक चौथा ऑप्शन होता. पुढचा प्रश्न. आ. दक्षिण अमेरिका खंडातील टिंबटिंब हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. 1. चिली, इक्वेडोर. 2. अर्जेंटिना, बोलिव्हिया. 3. कोलंबिया, फ्रेंच गियाना. 4. सुरिनाम, उरुग्वे. तर चिली, इक्वेडोर हे उत्तर बरोबर आहे. ई. दोन्ही देशांतील राजवट टिंबटिंब प्रकारची आहे. 1. लष्करी. 2. प्रजासत्ताक. 3. साम्यवादी. 4. अध्यक्षीय. तर प्रजासत्ताक हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. तर इथे बघा, खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? तर याचं उत्तर पहिला 1 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? तर इथं तिसरा जो आकार आपल्याला दिसतोय ते उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. इथे तिसरा आणि इथे पहिला. पुढचा प्रश्न. गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? तर इथं उत्तर गोलार्धात. गोलार्धाचा विचार करता ब्राझील देश प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? तर दक्षिण गोलार्धात.
तर मित्रांनो धन्यवाद. अशा प्रकारे आपण दुसरं प्रकरण आणि दुसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय बघितलेला आहे. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.